वॉर्म वेलकम फ्रॉम अनिश हेल्थकेअर अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आज आपण सगळे अनिश हेल्थकेअर अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये संध्याकाळी एक छान संध्याकाळ आपण घालवत आहोत. आपण छान पद्धतीनं आज एक DMIT सेशन समजून घेण्यासाठी इथे आलेले आहोत. सो वन्स अगेन प्लीज शक्य असेल तर तुम्ही प्लीज तुमचा व्हिडिओ ऑन करू शकता. ओके, अदरवाइज स्टे म्युटेड. एकदा मी DMIT काय आहे हे पूर्णतः तुम्हाला समजावून सांगते आणि त्याच्यानंतर आपण क्वेश्चन अँड आन्सर सेशनला जाऊयात. सो Anish Healthcare and Consultancy Services once again welcomes you. A warm welcome. Starting about DMIT. Presenter myself Shweta Upadhyay, as a counselor and trainer, completed MSc B.Ed, just working with Anish Healthcare and Consultancy Services. So as a counselor since 8 years in DMIT. Yeah, so let me come for the DMIT test. What is mean by DMIT? So DMIT is a dermatography multiple intelligence test. So it is related to our brain. मी थोडं मराठी आणि थोडं इंग्लिश दोन्हीही घेऊन जातीये जेणेकरून तुम्हाला समजावं. ज्यांना कुणाला नाही समजत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन अराइज करू शकतात, मी त्यांना परत क्लिअर करेन. ओके, सो DMIT नेमकं काय आहे हे आपण बघितलं. ते टेस्टचा लॉंग फॉर्म काय समजून घेतलं. आता ह्याचे फायदे काय आहेत. सो असं आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा आहे. जसं आपले सायंटिस्ट त्यांचं म्हणणं आहे, आईन्स्टीन जे आपले सायंटिस्ट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे जन्मजात आपण प्रत्येक जण वेगवेगळे आहोत. तर हे वेगवेगळे पण आपल्यामध्ये असतं हे आपल्याला समजून घ्यायला थोडासा वेळ लागतो. मग ते कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो, तर एक आहे आपल्या स्किल्स ओरिएंटेड आपण समजून घेऊ शकतो. दुसरं आहे अशा काही टेस्ट आहेत जिथं आपल्याला स्वतःबद्दल समजून घेता येतं. आपलं मिरर रिफ्लेक्शन बद्दल आपण समजून घेतो आणि म्हणून आपण सगळे पूर्णतः वेगळे असल्यामुळे आपण कुणाशी स्वतःची कंपॅरिझन करत नाही. सो वी आर युनिक हे आपल्याला आईन्स्टाईननी पण सांगितलेलं आहे. सो नेक्स्ट वी गो फॉर द नेक्स्ट स्लाइड. येस, सो DMIT कशासाठी, तर DMIT हे स्वतःचे सामर्थ्य ओळखण्यासाठी आहे. आमच्यामध्ये ज्या काही कला कौशल्य आहेत किंवा जे काही गुण आहे तो आपल्याला स्वतःला पाहण्यासाठी आहे, आपल्यामध्ये असणारा विश्वास निर्माण करण्यासाठी आहे. प्रत्येक जण हे वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक जणांमध्ये वेगळी क्वालिटी आहे, पण ती वेगळी क्वालिटी नेमकी काय आहे ते आपल्याला शोधायची. तो ही शोध मोहीम आपली चालू होते DMIT मधून आणि DMIT ह्या शोध मोहिमेसाठी एक अंत म्हणू शकतो आपण, एक शेवट आहे जिथं आपल्याला स्वतःबद्दल ओळखता येतं. आपण कोण आहोत, आपण कशा पद्धतीनं आपलं लाईफ लीड केलं पाहिजे, आपल्या क्वालिटीज काय आहेत, आपले स्किल्स काय आहेत, आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे आपल्याला समजतं. जसं तुम्ही इथे समोर बघू शकता की आपल्या स्क्रीनवरती 3 वेगवेगळे व्यक्तिमत्व आहेत. जसं की विवेकानंद आहेत, लता मंगेशकर आहेत, सचिन तेंडुलकर आहेत. सो विवेकानंदजी हे स्पिरिच्युअल मध्ये आहेत, अध्यात्माशी कनेक्टेड असणारे व्यक्तिमत्व आहे. लहानपणी त्यांना ही गोष्ट समजली म्हणून ते अध्यात्मामध्ये वळले. लता मंगेशकर त्यांना गायनाची खूप आवड होती, सो लहानपणी त्यांनी तिकडे वळले. आणि सचिन तेंडुलकरजी हे क्रिकेटमध्ये, त्यांना खेळामध्ये खूप आवड होतं म्हणून त्यांनी क्रिकेटमध्ये वळले. प्रत्येक व्यक्ती ही लहानपणी जर स्वतःला ओळखायला चालू केली तर आपण नक्कीच एक यशस्वी व्यक्ती बनू शकतो. यासाठी हे तुम्हाला 3 एक्झाम्पल आपण ठेवलेले आहेत. थोडेसे पुढे जाऊयात. येस, सो तुम्ही कधी स्वतःला असे प्रश्न विचारलाय का की तुम्ही एका स्कूलमध्ये आहात असं कन्सिडर करूयात, किंवा आपण एक असा ग्रुप कन्सिडर करूया, एक 7वीच्या मुलांचा शाळा आहे आणि त्या 7वीच्या मुलांच्या क्लासमध्ये जवळपास एक 60 मुलं आहेत. सगळी समान वयाची आहेत, एकाच वर्गात शिकत आहेत, एकच शिक्षक त्यांना शिकवत असतात, एका प्रकारचीच पुस्तकं त्यांना दिली गेली असतात आणि एका प्रकारची शिक्षण पद्धती असते. तरी देखील त्यांच्यामध्ये येणारे रिझल्ट हे वेगवेगळे का
हा प्रश्न प्रत्येकांना पडतो, पण कधी आपण त्याच्यावरती उत्तरं शोधायला जात नाही. काही लोकांना उत्तरं सापडतात, पण काही लोकांना त्याची उत्तरं सापडत नाही. पण आपल्याला ह्या DMIT मधून ह्या प्रश्नांची उत्तरं समजतात, की आपल्याला कळेल की एकच एज असेल, एकच शिक्षण पद्धती असेल, एकच टीचर असेल, तरीही डिफरंट लर्निंग स्टाईल का आहेत, हे देखील आपल्याला DMIT मधून समजणार आहे. तो प्रोफेसर हॉवर्ड गार्डनर जे खूप प्रख्यात असणारे न्यूरोलॉजिस्ट आहेत, जे असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये मल्टिपल इंटेलिजन्सी असते. ऍक्च्युली हे त्यांचा शोध आहे 1943. त्यांनी शोध लावलेला आहे. तेव्हापासून त्यांनी न्यूरोलॉजी ह्या सब्जेक्टवर स्टडी करत असताना मल्टिपल इंटेलिजन्सीवर त्यांनी स्टडी केला आणि त्याच्यावरती सखोल असा अभ्यास केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की एकसारखे प्रत्येक व्यक्ती असत नाही. प्रत्येकांच्याकडे मल्टिपल इंटेलिजन्सी असते. मग कुणाकडे जास्त असेल, कुणाकडे ती कमी असेल, ती फक्त आपल्याला शोधायची आहे, त्याच्यावरती थोडंसं काम करायचंय आणि ते केलेल्या कामाचा जो काही रिझल्ट आहे ते आपल्या करिअर मध्ये असो, आपल्या लाईफ लिडिंग मध्ये असो, आपण करू शकतो. सो 1993 मध्ये डॉक्टर हॉवर्ड गार्डनरनी या जगाला 9 मल्टिपल इंटेलिजन्सीचा शोध लावला. पण ह्याच्याही पूर्वी हे जे मल्टिपल इंटेलिजन्सी आहे हे आपल्या ऋषी मुनींच्या पासून चालू आलेलं, म्हणजे तिथून ही सुरुवात आहे. फक्त सध्या हे पेटंट घेतलेलं आहे हॉवर्ड गार्डनरने. त्यामुळे आपण मान्य करतो की 9 मल्टिपल इंटेलिजन्सी आहेत. ह्यांच्या अशा मते आपण प्रत्येक जण काय करू शकतो की आपल्यामध्ये असणाऱ्या क्वालिटीज समजून घेऊन आपलं लाईफ हे इझिली आपण लीड करू शकतोय. येस. सो DMIT परत कशासाठी आहे, तर तुम्हाला स्वतःची, तुमच्या मुलाची शिकण्याची पद्धत समजून घेण्यासाठी. कधी तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारलाय का की तुमची शिकण्याची पद्धत कोणती आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने इझिली शिकू शकता, तुमचं लर्निंग स्टाईल कोणतं आहे, कधी तुम्ही विचारले का? तर कधी आपल्याकडे काय होतं, ह्या प्रश्नांची उत्तरं कधी येस येतात तर कधी नाही. पण मी जर जेव्हा माझ्या स्वतःला मी विचारलं होतं त्यावेळी माझ्याकडे ह्याचं उत्तर हे नोच होतं. पण जेव्हा मी माझं DMIT टेस्ट करून घेतलं आणि मला समजलं की माझी लर्निंग स्टाईल कोणती आहे, तेव्हा माझी क्लॅरिटी वाढली, माझी लर्निंग स्पीड वाढली आणि मी कुठल्याही नवीन गोष्टी शिकत असताना त्याच टेक्निकचा मी यूज करत राहिले, ज्याच्यामुळे माझी लर्निंग जी एक एक्साइटमेंट आहे किंवा जी कॅपॅसिटी आहे ती देखील माझी इथे वाढलेली आहे. कडे 3 लर्निंग स्टाईल्स आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये ही वेगवेगळी असते. काही जणांच्या मध्ये व्हिज्युअल असतं, म्हणजे काही मुलं बघून शिकतात, काही मुलं ही ऐकून शिकतात आणि काही मुलं ही करून शिकतात. जसं आपण म्हणतो व्हिज्युअल, ऑडिटरी आणि तिसरं आहे कायनॅस्थेटिक. थोडंसं पुढे जाऊया. तर DMIT टेस्टचे फायदे काय आहेत? प्रत्येकांच्या मध्ये एक वेगळी क्रिएटिव्हिटी आहे, एक वेगळं असं स्वतःचं स्किल आहे. ते स्किल आपल्याला शोधलं पाहिजे आणि ते शोधल्यानंतर ते म्हणतात ना, ज्यावेळेला आपल्याला आपलं पिंड कळेल त्यावेळेलाच आपण त्या गोष्टीवरती काम करू शकतो असं म्हटलं जातं. आपल्यामध्ये असणारा जो कॉन्फिडन्स आहे तो बिल्ड करण्यासाठी आधी आपल्याला आपलं स्वतःचं एक स्किल काय आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. सो DMIT आपल्याला त्यासाठी हेल्प करते की आपल्यामध्ये असणारे स्किल्स काय आहेत हे यूज होतं. साठी यूज होतं. मेंटल बॅलन्स, आपण ब्रेन बॅलन्सिंग म्हणतो, ते समजून घेण्यासाठी आपल्याला DMITचा उपयोग होतो. स्वभाव आपला कसा आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला यूज होतो. त्याचबरोबर आपली शिक्षण पद्धती कोणती आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला जे आवडतं ते कदाचित दुसऱ्यांना आवडत नाही आणि तिथे आपले मतभेद होत असतात. सो आपली आवड निवड समजून घेण्यासाठी देखील हे खूप महत्वाचं ठरतं. हे DMIT कुणासाठी इम्पॉर्टंट आहे, तर DMIT फक्त लहान मुलांसाठी इम्पॉर्टंट नसून हे वयाच्या 60व्या वर्षी पूर्ण केलेल्या लोकांपर्यंत इम्पॉर्टंट आहे. जसं लहान मुलांना आपण म्हणतो की 2 वर्षापासून 80 वर्षापर्यंत DMIT टेस्ट कुणीही करून घेऊ शकतं. तर DMIT टेस्ट मध्ये आपण 10 फिंगर्स आपण स्कॅन करून घेतो आणि त्याच्यावरती आपण रिपोर्ट जनरेट करत असतो
आणि त्याच्यानंतर जे काय रिपोर्ट येतं एक्सपर्ट्स कडून त्याच्यावरती काउन्सिलिंग केलं जातं. पहिल्यांदा मुलांसाठी मी सांगते की लहान मुलांना स्वतः ते काय आहेत हे पालकांना समजून घेण्यासाठी, त्यांच्या लर्निंग स्टाईल्स काय आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स कसे आहेत, त्यांच्यामध्ये काय स्वभाव आहे, आवडीनिवडी कशा आहेत, ह्या गोष्टी समजून घ्यायला लहान मुलांच्या बाबतीत DMIT टेस्टचा फायदा होतो. घरगुती महिलांना स्वतःमध्ये आपलं घरातलं जे काही काम आहे ते सांभाळून अजून काही गोष्टी आपण करू शकतो का हे समजून घेण्यासाठी DMIT टेस्टचा फायदा होतो. जे नोकरदार आहेत, नोकरी करणारे लोक आहेत, नोकरीमध्ये ते एक विशिष्ट पद्धतीची नोकरी करत असतात आणि कदाचित त्या नोकरीमध्ये त्यांचा आनंद असतोही, कधी कधी नसतोही. मग तोच जर आनंद टिकवून ठेवायचा असेल तर अजून आपण वेगवेगळ्या कोणत्या क्वालिटीज वापरून आपला जॉब आहे तो सस्टेन करू शकतो, प्रमोशन मिळवू शकतो, अजून आपली क्रिएटिव्हिटी कुठे आपण ऍड करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला नोकरदार व्यक्तींना खूप महत्वाचं आहे. करणारे आहेत, बिझनेस करणाऱ्यांसाठी हा खूप महत्वाचा फायदा आहे की आपण बोलू शकतो का, बिझनेसमध्ये कोणत्या फील्डमध्ये आपला बिझनेस केला तर आपण छान पद्धतीनं सक्सेसफुल होऊ हे समजून घ्यायला DMIT हेल्प करू शकते. जे वयस्कर आहेत, ज्यांची रिटायरमेंट ऑलरेडी झाली आहे, त्या रिटायरमेंट झालेल्या लोकांसाठी पण हा अतिशय फायदेशीर आहे की रिटायरमेंट नंतर खूप सारा वेळ आपल्याकडे शिल्लक राहतो आणि त्या राहिलेल्या वेळेमध्ये आपण आपल्या छंद, आपल्या ब्रेनला सूट होणाऱ्या गोष्टी किंवा आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत ते कशा जोपायच्या आणि त्यातून आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो का हे समजून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अतिशय उत्तम आहे. सो आपण DMIT हे सगळ्या ज्या एज ग्रुप मधले लोक आहेत 2 वर्षापासून 80 वर्ष त्या सगळ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. येस, थँक्यू. सो डर्मॅटोग्राफी परत आपण फायदा बघत आहोत. एक स्वतःबद्दल आपली लर्निंग स्टाईल काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला अतिशय महत्वाचा रिझल्ट आपल्याला येतो. त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारे 4 क्वेश्चन्स, प्रत्येकांच्या मध्ये 4 क्वेश्चन्स आहेत. आतापर्यंत सगळ्यांना माहित आहे की आपल्याला IQ ऐकून माहित आहे, इंटेलिजन्सी क्वेश्चन म्हणतो आपण, त्याच्याबद्दल फक्त ऐकून माहित असतं की आपलं ब्रेन कसं वर्कआउट होतं, स्टडीज बाबतीत कसं वर्कआउट होतं. पण आजकाल इतकी गरज आहे, सोशल अवेअरनेस इतकी गरज आहे की आपल्याला ज्या अँगल्स आहेत, वेगवेगळे अँगल्स आहेत, जसं की नॉट ओनली IQ आपलं चांगलं असून चालणार आहे तर आपला इमोशनल क्वेश्चन पण अतिशय चांगलं राहिला पाहिजे. स्पिरिच्युअलिटी आपली चांगली असली पाहिजे, कारण आपण कोण आहोत आणि आपलं कार्य काय आहे हे समजून घेणं ही अतिशय चांगलं आपल्याला माहिती असलं पाहिजे. क्रिएटिव्ह क्वेश्चन म्हणतात, खरंच किती पर्सेंट क्रिएटिव्ह आहोत, आपली क्रिएटिव्हिटी कशामध्ये आहे हे देखील आपल्याला ह्या क्वेश्चन्स मधून समजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आहे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन, आपल्यामध्ये असणारी एनर्जी लेवल्स काय आहेत हे समजून घ्यायला खूप महत्वाचे आहेत. सो अशा पद्धतीनं आपण 4 to 5 क्वेश्चन्स DMIT मध्ये बघणार आहोत की आपली बॉडी सपोर्ट कशी करते, इमोशन सपोर्ट कसे करतात, ब्रेन सपोर्ट कसं करतं, आपण सोशली राहू शकतो की नाही राहू शकत आणि आपली क्रिएटिव्हिटी कशी आहे हे देखील आपल्याला सपोर्ट होत आहे. लेट वी गो फर्दर. येस, सो मुलांच्या मध्ये ऍक्च्युली आपण म्हणतो की ब्रेन बॅलन्सिंग कसं आहे हे समजून घेणं प्रत्येकाला आवडतं की आपल्यामध्ये जे ब्रेन आहे त्याचं बॅलन्सिंग कशा पद्धतीनं होतं, लेफ्ट किती आहे, राईट किती आहे, मग लेफ्ट ब्रेनचं काम काय आहे, राईट ब्रेनचं काम काय आहे हे आपण कायम बघत असतो. पण लेफ्ट ब्रेनचं काम सगळं काही लॉजिकल ओरिएंटेड काम असतं आणि राईट ब्रेनचं काम असतं हे इमोशनल ओरिएंटेड. आपल्याला जर समजलं की आपण आपलं ब्रेन जे आहे ते कुठलं आहे, लेफ्ट आहे की राईट आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इथं DMIT चा खूप चांगला उपयोग होतो. कारण DMIT मध्ये आपल्याला ऍक्युरेसी समजते की आपलं ब्रेन बॅलन्सिंग किती आहे, लेफ्ट किती आहे आणि राईट किती आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून फायदे काय होतात की समजा आपल्यामध्ये काही गोष्टींची कमतरता असेल किंवा कमी असेल, एखादं कौशल्य सगळ्यांच्या मध्ये सारखीच असते असं काही नाही, कुणामध्ये जास्त असते किंवा कुणामध्ये कमी असते.
जी कमी असणारी कौशल्य आहेत त्याला आपण काय करू शकतोय, एनरिच करू शकतोय, त्यांना थोडीशी प्रॅक्टिस देऊ शकतोय आणि त्याच्यावरती उपाय शोधू शकतोय. आपण काही टेक्निक्सचा यूज करू शकतो, काही रेमेडीजचा यूज करू शकतोय आणि त्यांना त्या लेवलवरती घेऊन येऊ शकतोय. सो ज्या गोष्टी स्किल्स मध्ये म्हणा किंवा आपल्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये म्हणा की आपल्या ज्या ब्रेन बॅलन्सिंग मध्ये म्हणा, ज्या गोष्टीची आपल्यामध्ये कमतरता आहे ते आपण या डीएमआयटीच्या रूपात, डीएमआयटीच्या रेमेडीच्या रूपात आपण काय करू शकतो, ओव्हरकम करू शकतो, आपला कॉन्फिडन्स लेवल वाढवू शकतो. तर डीएमआयटी इथे देखील आपल्याला हेल्प करते. जसं आपण समोर बघत आहोत, डर्मॅटोग्राफी मध्ये टोटली 8 वेगवेगळे प्रकारचे लेवल्स आहेत, ज्याला आपण मल्टिपल इंटेलिजन्सी लेवल म्हणतो. म्हणजे मी स्वतःशी कशी कनेक्टेड आहे ह्याच्याबद्दल आपल्याला जाणून घेणं, मी स्वशी कनेक्टेड कशी आहे त्यालाच आपण म्हणतो इंट्रापर्सनल. मी इतरांशी कशी कनेक्टेड आहे त्याला आपण म्हणतो इंटरपर्सनल. माझं आणि दुसऱ्यांशी असणारं नातं कसं आहे त्याला परस्पर संबंध पण आपण म्हणतो. त्याच्या बाबतीत माझं कसं लेवल आहे. त्यानंतर गणितीय म्हणजे लॉजिकल बाबतीत माझं माइंड कसं वर्क होतं. शरीर मत्ता म्हणतो आपण की शरीर सृष्टी माझी कशी आहे, एम आय कायनेस्थेटिक, एम आय एनर्जेटिक, ह्या सगळ्या गोष्टीचा आन्सर आपल्याला ह्या ब्रेनच्या इंटेलिजन्सी मधून मिळत असतं. माझं संगीतीय ज्ञान कसं आहे, म्युझिक ओरिएंटेड. त्याचबरोबर मी भाषिक आहे का, म्हणजे मला बोलायला आवडतं का, माझ्याकडे भाषेची कॅपॅसिटी तितकी आहे का, ह्या गोष्टीही समजून घ्यायला खूप महत्वाचं ठरतं. निसर्गाविषयी जे आपल्याला म्हणतो की निसर्गाशी मी एकरूप होते का किंवा निसर्गामध्ये राहायला मला आवडतं का, ह्या गोष्टी आपल्याला समजायला डीएमआयटी हेल्प करतं. आणि त्याचबरोबर दृष्टीविषयक बुद्धिमत्ता म्हणजे व्हिज्युअल इंटेलिजन्सी आपली कशी आहे ह्या पद्धतीने आपल्याला समजायला बरं पडतं. तर टोटली इथं आपण 8 मल्टिपल इंटेलिजन्सी ज्या लेवल्स आहेत त्याच्यावरती आपण काम करणार आहोत. आणि हे आपल्याला 8ही मल्टिपल इंटेलिजन्सी कशा आहेत, कुठल्या एका इंटेलिजन्सी मध्ये आपण जास्त आहोत, कुठल्या मध्ये आपण कमी आहोत हे समजून घेणं, अंडरस्टँडिंग लेवल वाढवणं इथे आपल्याला डीएमआयटी हेल्प करत असते. येस. त्यानंतर आपल्यामध्ये असणारे बोटांचे ठसे आणि त्याचे त्यांचं एक कनेक्शन आहे ब्रेन लोब्स वरती. सायंटिस्टनी हे प्रूव्ह केले, जे काही आपल्या हातांवरती ठसे आहेत हे ठसे पूर्णतः ब्रेनला कनेक्टेड आहेत. ज्यांना हे हातावरती ठसे नाही तर त्यांचा ब्रेन डेड आहे, हे देखील प्रूव्हन आहे. यू कॅन सर्च ऑन दी गुगल वरती पण तुम्ही सर्च करू शकता. तर प्रत्येक एक बोट आपल्या ब्रेनच्या एका वेगळ्या विशिष्ट पद्धतीच्या लोबला कनेक्ट झालेला आहे. जसं लेफ्ट थंब आहे, राईट थंब आहे. जसं आपण म्हणतो की राईट थंबचं काम आहे मॅनेजमेंट करणं, लेफ्ट थंबचं काम आहे लिडरशिप क्वालिटी आपल्यामध्ये किती आहे बघणं, राईट इंडेक्सचं काम आहे रिझनिंग, लेफ्ट इंडेक्सचं काम आहे इमॅजिनेशन. असे प्रत्येक एक एक बोटांना एक एक स्किल्स दिलेले आहेत, एक एक स्किल्स कनेक्टेड आहेत. आपले 10ही बोट आपल्यामध्ये असणाऱ्या ह्या स्किल्स, प्रत्येकांच्यात हे स्किल्स असतात पण ते कधी कमी असतात तर कधी जास्त असतात. तर मग आपल्यामध्ये असणारे जन्मजात आपण म्हणतो ना इनबॉर्न, कुठला जास्त आपला प्रमाण आहे आणि कुठला कमी प्रमाण आहे हे आपल्याला समजून घ्यायला खूप महत्वाचं ठरतो. येस. त्याच्यानंतर ज्या मल्टिपल इंटेलिजन्सी मध्ये आपण वीक आहोत त्या वीक असणाऱ्या मल्टिपल इंटेलिजन्सी आपण काय करू शकतो, विथ द हेल्प ऑफ रेमेडीज, विथ द हेल्प ऑफ सम ऍक्टिव्हिटीज आपण ते ओव्हरकम करू शकतो. आजकाल जी 21st सेंचुरी आहे ह्या सेंचुरीमध्ये मुलं वीक असून चालत नाहीत, किंवा म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीमध्ये वीक असलो तर ती आपल्यामध्ये कमतरता निर्माण करते, आपला विश्वास गमवते. तर आपण डीएमआयटीचा उपयोग अशा मुलांसाठी, अशा व्यक्तींसाठी करू शकतो जिथं आपली विकर सेक्शन जी आहेत, विकर इंटेलिजन्सी जिथं आहेत ती आपण शोधायची आणि त्याच्यावरती काही रेमेडीज ऍक्टिव्हिटीजच्या मार्फत आपण ओव्हरकम करू शकतो. हा, डीएमआयटीचा उपयोग परत कुठे होतो तर डीएमआयटीचा अतिशय महत्वाचा उपयोग जे 10वी 12वी झाल्यानंतर प्रश्न पडतो आपल्याला, आता पुढे काय. म्हणजे सगळ्या पालकांना, सर्रास इंडियन मेंटॅलिटीच्या पालकांना पडणारा हा प्रश्न आहे, 10वी झाली मुलाची आता पुढे काय करायचं, 12वी झाली मुलाची आता पुढे काय करायचं. म्हणजे काय
की आपण कुठल्या क्षेत्रात आपण उडी मारायची, कुठल्या क्षेत्रामध्ये पुढचं एज्युकेशन घ्यायचं जिथं आपली सेटलमेंट चांगली होईल. मग तिथे पालक हे विचार करत नाहीत की त्याची आवड आहे की नाही आहे, त्या आवडीचं क्षेत्र आहे की नाही आहे. फक्त तिथं विचार केला जातो की त्याला मिळणारा पगार किती मोठा असेल, किंवा त्यांची नोकरी किती स्टँडर्ड असेल, किंवा हे विचार केला जातं की सोसायटीमध्ये त्याचं नाव कसं होईल. पण जोपर्यंत त्याच्या ब्रेनला सूट होणार किंवा त्याच्या आवडी निवडीला सूट होणार त्यानं करिअर नाही करत, तर तोपर्यंत त्या करिअर मध्ये तो सक्सेस होत नाही. हे आपण बऱ्याच वेळेला बघितलंय. इवन तुम्ही 3 इडियट फिल्म बघत असाल तर ह्या वेळेला आता परत एकदा तुम्ही 3 इडियट बघत असाल तर हे अँगल ठेवून बघा की आवडीचं करिअर आपण केलं तर त्याच्यामध्ये खूप लवकर सक्सेस मिळवतो, आणि न आवडीचं करिअर केलं तर फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस आपण फील करत राहतो. सो जास्तीत जास्त आपण आवडीचं करिअर करण्याकडे लक्ष द्यावं. मग आता आवडीचं नेमकं करिअर कोणतं आहे? कारण इतकं आपल्यामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं की प्रत्येक जण आपल्याला एक वेगवेगळं सांगत असतं. तू डॉक्टर कर, तू इंजिनिअरिंग कडे वळ, तू मेडिकलच्या ह्या फील्ड कडे वळ, तू एरोनॉटिकल कडे वळ. असे वेगवेगळे आपल्याकडे काय आहेत, फील्ड्स आहेत. त्या फील्ड मध्ये आपण जात असतो. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की DMIT जे मिरर इमेज म्हणतो आपण, मिरर इमेज ऑफ अ ब्रेन, आपण जेव्हा असं म्हणतो त्यावेळेला DMIT एक हेल्प करतं. इट हेल्प्स यू टू गाईड युअर करिअर. म्हणजे तुमच्या करिअरला शोधण्यासाठी DMIT तुम्हाला मदत करत असते. जसं बरेच लोक आपण इथं बघत आहोत, आपल्या स्क्रीनवर आहेत. अनिल कुंबळे पहिल्यांदा काय होते, ते इंजिनियर होते. नंतर त्यांनी काय केलं, क्रिकेटमध्ये त्यांनी शिफ्ट झाले. म्हणजे शिकले काही वेगळेच पण करत आहेत काही वेगळेच, पण सक्सेस त्यांचा क्रिकेटमध्ये होता. समजा तेच जर त्यांना लहानपणी कळालं असतं त्यांचा क्रिकेटमध्ये सक्सेस आहे, तर जे जितके फेमस ते आता आहे त्याच्याही 10 पटीने फेमस ते अजून झाले असते. पण त्यांना ते थोडंसं लेटनी समजलं. निलेश साबळे आपण म्हणतो, एक कॉमेडियन, आता आधी काय होते तर डॉक्टर होते. ऍक्च्युली ते डॉक्टर मध्ये किंवा मेडिकल मध्ये त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे, पण आता सध्या ते एक चांगले अँकर आहेत, कॉमेडियन आहेत. तर हीच जर गोष्ट त्यांना लहानपणी कळली असती तर आज कदाचित ते इंटरनॅशनल लेवलवरती पण असते. अमोल कोल्हे आपण म्हणतो, त्यांना तरी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा रोल इतका छान सूट होतो की असं वाटतं की आपल्या समोर साक्षात शिवाजी महाराज उभे राहिले, साक्षात संभाजी महाराज उभे राहिलेले आहेत. पण ही जर त्यांच्यामध्ये असणारी ऍक्टिंग जी गोष्ट ते करतायत, तर हे त्यांना आधीच माहिती असतं, तर त्यांनी उगाचच त्यांचे इतके वर्ष डॉक्टरी शिकण्यामध्ये घालवले नसते. बरोबर की नाही? तसंच आपलंही होतं. मी देखील होते काय, तर मी ऍक्च्युली MSc BEd केले. सो माझं प्रोफेशन आहे टीचिंग. सो मला त्या टीचिंग मध्ये कधीच रस नाही निर्माण झाला, कारण मला तेच पुस्तकी ज्ञान मुलांना देणं इतकं आवडायचं नाही. म्हणून मी नवीन वेगवेगळे फील्डशी कनेक्टेड होत गेले. आज मी ऍज अ काउन्सिलर म्हणून जेव्हा वर्क करते त्यावेळेला आय एम सॅटिस्फाईड. मला आवडीचा जॉब किंवा मला मनाला पटणारा जॉब, माझ्या बुद्धीला पटणारा जॉब मी करतेय, आणि त्याच्यामध्ये मला खूप समाधान मिळतं. तसे आपण लोक चुकीच्या पद्धतीचं एज्युकेशन घेतो. चुकीच्या पद्धती मीन्स जे आपल्या ब्रेनला सूट होत नाही किंवा आपल्याला सूट होत नाही तो एज्युकेशन घेतो आणि करायला काहीतरी वेगळंच जातो. त्यावेळेला आपले कितीतरी वर्ष वाया जातात, कितीतरी एनर्जी वाया जाते आणि कितीतरी पैसे वाया जातात. हीच गोष्ट जर समजा आपल्याला आधी माहिती असती, टेस्टद्वारे केल्यानंतर माहिती असती की नाही आपल्यामध्ये क्रिकेटरची क्वालिटी आहे, तर इतके वर्ष गेले नसते किंवा इतका वेळ आपला गेला नसता. सो योग्य करिअर निवडायचे कोण? बघा, जसं तुम्ही बघितलात डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांनी योग्य करिअर निवडलं, लहानपणीच निवडलं. त्यांना सायंटिस्ट बनायचं तर त्यांनी ठाम ठरवलं आणि सायंटिस्ट बनले, कारण त्यांची पूर्ण बुद्धी सायंटिस्ट ह्याच पद्धतीने वर्क करत होती. सचिन तेंडुलकर, त्यांना खेळायचीच आवड होती, त्यांनी ठरवलं क्रिकेटर बनायचं आणि ते क्रिकेटर बनले. आणि त्याच्यानंतर लता मंगेशकर आपण म्हणतो की त्यांना गाण्याची आवड होता आणि त्यांनी गात राहिले. आपण जरा ह्यांना वाईस वर्सा करून बघूया का? समजा जर APJ अब्दुल कलामांना आपण गाणं म्हणायला सांगितलं असतं तर काय झालं असतं? इज इट पॉसिबल? झाले असते ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम ग्रेट सायंटिस्ट?
नाही, कारण त्यांची फील्ड आहे संशोधन करणे आणि ते बेस्ट आहेत त्याच्यामध्ये. लता मंगेशकरना आपण सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींची शोध लावा, ओके, तुम्ही स्पेस सायंटिस्ट व्हा, हे जर आपण त्यांना सांगितलं असतं तर शक्य झालं असतं का? तर नाही झालं असतं, कारण त्यांची जी स्पेशालिटी आहे किंवा त्यांची बुद्धी जी सपोर्ट करते ती म्हणजे सिंगिंग, त्यालाच आपण म्युझिक पण म्हणतो. म्हणजे प्रत्येकांमध्ये स्वतःची इनबॉर्न एक इंटेलिजन्सी असते, जर आपण त्याला पिक केलं, त्याच्यावरती खूप सारं छान असं काम केलं तर आपल्याला सक्सेस 100% मिळतं. पण आपण ते जर नाही केलं, एज्युकेशन घेतलं आणि करतोय काहीतरी उलट, तर आपला लाईफ मध्ये स्ट्रगल हा चालूच असतो. तर DMIT मधून आपल्याला एक योग्य मार्गदर्शन मिळतं, आपण कोणत्या करिअरशी कनेक्ट व्हावं. प्रत्येक पालकांना एक भीती असते, इव्हन इथं पालक म्हणूया जे मुलांसाठी कन्सिडर करतात, पण मी म्हणते की वैयक्तिक तुम्ही देखील स्वतःकडे ज्या वेळेला तुम्ही बघाल त्यावेळेला विचारा की आपण जे करत आहोत ते आपल्या आवडीचं आहे का, आपल्या मनाला ते खरंच पटतंय का? आणि जर ते पटत नसेल, ते आवडीचं नसेल, तर एकदा नक्की तुम्ही स्वतःची DMIT टेस्ट करून बघा, तुमच्या जन्मजात गुण काय आहेत हे समजून घ्या आणि त्याच्यावरती नक्की काम करा, जे तुमच्या येणाऱ्या फ्युचर लाईफ मध्ये एक इझिएस्ट वे तुम्हाला देईल. ते म्हणतात ना की मी कायम एक एक्झाम्पल देत असते की आपल्याला हायवेने गेलं तर लवकर पोहोचू शकतो की सर्व्हिस रोडने. तर DMIT तुम्हाला हायवेने जाण्यासाठी हेल्प करेल. विदाउट DMIT चे पीपल ही आपल्या आपल्या जे ठरलेलं करिअर आहे त्याच्यात पोहोचतातच, पण त्यांना थोडंसं स्ट्रगल करावं लागतं. तर स्ट्रगल न होण्यासाठी आम्ही इथे DMIT सजेस्ट करत आहोत. DMIT इज व्हेरी बेस्ट टू ऑल काइंड ऑफ पीपल. लहान मुलं असतील, त्यांच्याही वरची मुलं असतील, कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी असेल, इव्हन मॅरेज साठी देखील DMIT सजेस्ट केली जाते. आपल्यामध्ये असणारे क्वालिटीज काय आहेत, आपल्या लाईफ पार्टनर मध्ये असणाऱ्या क्वालिटीज कशा आहेत, आपल्या आणि त्यांचा अंडरस्टँडिंग लेवल कसं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने DMIT टेस्ट आपल्याला हेल्प करत असतं. तर तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. मी कम्पॅरेटिव्हली झूम प्लस FB लाईव्ह होते, तर FB लाईव्ह वरती इन केस कोणाचे क्वेश्चन असतील तर तुम्ही क्वेश्चन प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाका. येस.